31 तारखेला सीआयडीच्या ऑफिसमध्ये सरेंडर, त्यानंतर त्याच रात्री केस कोर्टामध्ये सुनावणी आणि पुढील 15 दिवसासाठी सीआयडी कस्टडी. एवढा घटनाक्रम घडल्यानंतरही वाल्मिक कराड आता सध्या सीआयडीच्या कस्टडीमध्ये आहे. त्यांचा बीड पोलीस स्टेशन येथे त्यांची रवानगी केलेली आहे. तरीही त्यांच्याविषयी ज्या आता आज दिवसभरात जे स्टेटमेंट आलेत त्याचाच आपण आढावा घेणार आहोत. त्या संदर्भात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वाल्मिक कराड जेव्हापासून सरेंडर झालेत तेव्हापासून सीआयडीने केज पोलीस स्टेशनमध्ये विनंती केली की नाईटलाही चालू ठेवा आणि या प्रकरणाची सुनावणी, खंडणीच्या आरोपामध्ये त्यांनी जे सरेंडर केलेलं आहे त्यांची सुनावणी लगेच व्हायला पाहिजे. त्यानंतर सुनावणी झाली. त्यांना वाल्मिक कराडला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणि त्यानंतर सीआयडीने केज कोर्टामध्ये उपस्थितही केलं. त्यावेळेस युक्तिवाद करताना वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला, सरकारी वकिलांनी सीआयडी तर्फे युक्तिवाद केला आणि त्याचं फळ म्हणून 15 दिवस वाल्मिक कराड यांना सीआयडी कस्टडी देण्यात आली. त्यानंतर वाल्मिक कराड यांनी जेवण केलं नाही, त्यांची प्रकृती ढासळली, या अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला ऐकावयास मिळाल्या. त्या संदर्भात चौकशी होऊ नये म्हणून प्रकृती खालावली की काय हा पण प्रश्न, यावरही चर्चा भरपूर झाली. आणि तसेच वाल्मिक कराड यांना जामीन मिळेल याच आशेवर त्यांनी सरेंडर केलं, परंतु कोर्टाच्या निर्णयामुळे कुठेतरी त्याला वेगळं वळण मिळालं किंवा कराड यांचा प्लॅन फसला किंवा ते आणखीन गोत्यात गेले, ह्या सर्व गोष्टींची चर्चा झाली. आता त्यानंतर प्रश्न आलाय की 5 पलंग, बरोबर 5 पलंग हे बीड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. नेमकं आता हा योगायोग आहे की काय? आता कारण मीडियामध्ये आणि लोकांना बोलण्यासाठी तर हेच झालं की वाल्मिक कराड यांना अटक झाली आणि 5 पलंग आलेत. सो त्यावरती पोलीस प्रशासनाने आपली हे दिली की होमगार्डसाठी आम्ही मागवलेत. होमगार्ड जे असतात कैद्यांसाठी ते 24 तास असतात, रेस्टरूम आहे आतमध्ये, परंतु झोपण्यासाठी पलंग नाही म्हणून आम्ही ते मागवले आहेत. आता यात तथ्य हे पोलीस प्रशासनावर ठेवावंच लागेल आपल्याला, कारण पोलीस प्रशासनाने अधिकृत हे केलेली आहे. परंतु चर्चा चालल्यात की त्या आरोपी आणि वाल्मिक कराड यांसाठी ते मागवण्यात आलेले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून ती माहिती दिली. आणि त्यानंतर आजच आणखीन एक गोष्ट लक्षात आली की विजय वडेट्टीवार हे जे काँग्रेसचे आहेत त्यांनी कमेंट केली आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटरही केला जाऊ शकतो आणि हे त्यांना वरिष्ठ पोलीस म्हणजे फोर्समधल्या लोकांनी सांगितलेलं आहे. सो ह्या गोष्टींमुळे कुठेतरी वेगळे वळण लागत आहे. कारण जसे धनंजय वाल्मिक कराड हे अरेस्ट झाले आणि ज्यांना न्यायालयीन कोठडी जी सुनावण्यात आली पोलीस कोठडी, त्यामध्ये खरा गोष्ट बिघडल्यासारखी वाटते असं त्यांचं म्हणणं आहे. धनंजय मुंडे, मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांमध्ये बिनसलेलंही आहे आणि त्या संदर्भात एन्काउंटरही होऊ शकतो अशा चर्चांना आज विजय वडेट्टीवार यांनी फोडलंय. चर्चांना सुरुवात झाली आहे. तुम्हाला काय वाटतं या गोष्टींमध्ये काही तथ्य आहे का? व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला नवीन पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स येतील. धन्यवाद.